सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये पूर्ण लक्ष द्याल. काही नवीन कामांची शक्यता आज तुम्ही आजमावून पाहाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दिसल्यानं लोक आश्चर्यचकित होतील. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारेल, ज्यामुळे कोणासोबतही वाद सुरू असतील तर ते संपतील. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळत असल्याचं दिसतंय. आज तुमच्या एखाद्या जुन्या आणि बराच काळ लांबलेल्या कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 83% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज प्रत्यक्ष देवता सूर्य नारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांच्या सहकार्यानं कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले तर तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. तुम्ही कित्येक कामामध्ये उत्साहानं पुढे जाल. तुमच्या मनामध्ये काहीतरी घालमेल सुरू आहे म्हणून तुम्ही थोडे चिंतेत असाल. तरीही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं येणं जाणं सुरू राहील. आज तुम्ही तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायला हवं. आज नशीब 88% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. काही वैयक्तिक बाबींमध्ये सावधगिरी तुम्ही बाळगा. समाजामध्ये तुमचा होत असलेला सन्मान आणि प्रतिष्ठा पाहून तुम्हाला आनंद होईल. जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी तुम्हाला आज मिळू शकते. आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची गोडी वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आज आपल्या आईवडिलांच्या शब्दांचा पूर्ण आदर तुम्ही करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांनी त्रास होऊ शकतो. आज कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा सुरू असलेला वाद मिटेल. तुम्ही त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. तुम्हाला कोणताही चुकीचा निर्णय घेणं कटाक्षानं टाळावं लागेल. कार्यस्थळावर कामाचा दबाव राहील, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल आणि तुमची चिडचिडही होईल. कोणताही निर्णय घाईघाईनं आणि भावनेच्या भरामध्ये घेऊ नका. आज तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या संस्कार आणि परंपरा शिकवाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. आज तुमच्या कामाची गती वेगवान राहील. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतील आणि गोडवा कायम राहील. कोणत्याही जमीन किंवा बांधकामाशी संबंधित कोणताही करार आज पूर्ण होऊ शकतो. आज कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण मेहनत घेऊन आणि झोकून देऊन काम करायला हवं. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज एखादं पद मिळू शकतं. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला आज लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज बरीच मेहनत करावी लागणार आहे. नोकरीमध्ये चांगली कामगिरी करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मनं जिंकण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणतीही मोठी जोखीम घेणं टाळावं लागेल. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुमचे वाढते खर्च आज तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील. खर्चाचं अंदाजपत्रक तुम्ही बनवा आणि आपली कामं करा. तुमच्या मुलांनी एखादी परीक्षा दिली असेल तर आज त्याचा निकाल येऊ शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नावाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देईल. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.
नोकरदारांना अधिकाऱ्यांचं म्हणणं हे लक्षपूर्वक ऐकावं लागेल आणि त्यानंतरच कोणतंही काम तुम्हाला पुढे न्यावं लागेल. तुमच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल. जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर आज ते तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. वैयक्तिक प्रयत्नामध्ये तुम्ही पुढे असाल. तुमचं तुमच्या आईशी काही कारणावरनं भांडण होऊ शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये होणाऱ्या वाढीमध्ये आजच्या दिवशी वाढ होणार आहे. कौटुंबिक नात्यामध्ये जोडीदारासोबत काही दुरावा निर्माण झाला असेल तर तोही दूर होईल. तुम्ही एकमेकांसोबत मजेमध्ये वेळ घालवाल. तुमच्या आतल्या ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या कामावरती तसेच इतरांच्या कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. तुम्हाला कोणताही चुकीचा निर्णय घेणं टाळावं लागेल. त्यामुळे कोणतंही काम करताना घाई करू नका. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 78% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज श्वेत रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची गोडी वाढणार आहे. तुमची काही रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये आज तुम्ही व्यस्त असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकणार नाही. तुम्हाला तुमची एखादी महत्त्वाची गोष्ट त्रयस्थ व्यक्तीला सांगणं टाळावं लागेल. काही नवीन संपर्कातून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. आज तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा केलीत तर ते नक्कीच तुमचं ऐकतील. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज सावधगिरी बाळगा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे. कौटुंबिक नात्यामध्ये काही तणाव निर्माण झाला असेल तर तोही आज दूर होईल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून गुंतवणुकीशी संबंधित काही योजनांची माहिती मिळू शकते. आज कुटुंबामध्ये पाहुण्यांच्या आगमनानं तुम्ही आनंदी व्हाल. आज तुमचा थोडा खर्च वाढू शकतो. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून आज तुम्हाला धडा घ्यावा लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला सर्जनशील कार्यामध्ये सहभाग घेण्याची सक्रिय संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीची आणि मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या रखडलेल्या योजनाही आज पुढे सरकतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी आज मिळेल. तुमची लपलेली प्रतिभा आज लोकांसमोर येईल, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळू शकेल. तुम्ही कोणाच्याही चुकीच्या मुद्द्याशी सहमत होऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मीन राशीच्या लोकांना खूप खर्च करावा लागणार आहे. अचानक खर्च वाढल्यानं तुम्ही चिंतेमध्ये असाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. तुमच्या चांगल्या विचारानं एखाद्याला आपलं बनवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला व्यवसायावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करा, नाहीतर तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. तुमची दिनचर्या अजिबात बदलू देऊ नका. देण्याघेण्याच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर आज तुमचं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.